संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे नंदुरबार विभागातील शिंदखेडा आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी 5 नवीन जिजाऊ बसेस मिळालेत। या बसेस बुधवारी शिंदखेडा बस स्थानकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आले। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा आगारासाठी एकूण 15 बसेस मंजूर झाले असून उर्वरित 10 बसेस लवकरच दाखल होणार आहेत। या बस ग्रामीण भागात असल्याने धावणार शिंदखेडा तालुक्यातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होईल असं नारायण पाटील यांनी सांगितले। बस सोयी सुविधांनी सज्ज झाले असून 55 आसनी नव्या बसेसमध्ये चोरीला लगाम व छेडखानी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। वैद्यकीय आणीबाणीसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान पंढरपूर, बडोदा गुजरात आणि इंदूर मध्य प्रदेश या मार्गावरील बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे। लोकार्पण सोहळ्यात भाजप जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, माजी गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गट नेते प्रतिनिधी चेतन परमार, प्रवासी संघटनेचे दादा मराठे, शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, नियंत्रक अभियंता अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, सहाय्यक अधीक्षक निखिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ST महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत।